दादा नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव मंगेश रामदास पाधीर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, गाव वडगाव आनंद. तर दादा आज आपण आपल्या या भुईमुगाच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. हा बरोबर. मला सांगा साधारणतः हा भुईमुग किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? हा 3 महिने झालेला आहे साहेब. किती? 3 महिन्याचा. हा म्हणजे 3 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर. हा कंप्लेंट. तर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, एकदम भुईमुगाला आहे ना खालून खोडातून फुटवा आहे बरोबर. हा आहे बरोबर. तर आपण या भुईमुग पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत हा त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हा या दाणेदार खतांचा वापर केला आहे बरोबर. हा बरोबर. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली आहेत, तर भुईमुगाला याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? बिनुगाला आण्या जमल्या, पर काळुखी आली, वाढ घेतली, हां अजून अजून फुलं लागली. म्हणजे भरपूर जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, खालून डायरेक्ट आहे ना खोडातून भरपूर फुटवा आहे आणि महत्वाचं काय तर आर्या पण भरपूर आहे आणि शेंग सुद्धा चांगली लागलेली. भरपूर आहे. हा. आता प्रत्यक्ष जर पाहिले ना, आता तुमच्या हातात आहे ना ते भुईमुगाचे झाड आहे, त्याला तर शेंग जर पाहिली ना हा भरपूर आहे. तर भरपूर प्रमाणात शेंग आहे. 5-50 शेंग आहे. आणि महत्वाचं काय आहे, ज्यावेळेस आहे ना तुमच्या आर्या ज्यादा लागत आहेत ना त्यावेळेस शेंगांचं प्रमाण जास्त राहतं बरोबर. आणि खाली जर पाहिले ना प्रत्यक्षात एकदम भुसभुशीत पाना आहे बरोबर. हा वावर बुजबुज. हा एकदम भुसभुशीत राहिले, कारण तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार जी खतं वापरलेली ना आपली, हा हा तर ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं काय करतात दादा, पूर्ण मातीवरती काम करतात ते, म्हणजे माती भुसभुशीत करणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बरोबर. हा बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 4 ते 5 वर्ष झाले वापरतो आम्ही कांद्याला, मक्काला. हा म्हणजे 5 वर्ष झाले तसे तुम्ही ती ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं प्रत्येक पिकासाठी वापरताय बरोबर. प्रत्येक पिकासाठी. आता याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी याचा वापर केला? आम्ही कांद्यासाठी वापरली, बाजरी, मका, याची लसूण. हा म्हणजे तुम्ही दरवर्षी जेवढे पिकं करताय त्या सगळ्या पिकांना त्याचा उपयोग वापर करताय बरोबर. म्हणजे 1 नंबर रिझल्ट. हा म्हणजे याचा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवतात? म्हणजे असं कधी पांढरी मुळी वाढते, गळीत चांगलं होतं बरोबर. नाही, सगळं व्यवस्थित माल. हा म्हणजे तुम्ही ना ज्या ज्या पिकांना वापरता त्या पिकाला आहे ना तुम्हाला म्हणजे चांगल्यापैकी रिझल्ट आले बरोबर. चांगलं. तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि आपले जे भू पॉवर प्लस म्हणून प्रोडक्ट आहे, म्हणजे जे स्लरी माध्यमातून किंवा आपण जे ड्रिपनी डायरेक्ट सोडतोय ते वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधान. धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल.